आणखी एक महत्त्वाची बातमी आहे तर ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवस दाओसच्या दौऱ्यावर आहेत। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर आहे। मागील वर्षी राज्य सरकारकडून 15 लाख कोटी रुपयांचे MOU साईन करण्यात आलेले आहे। तर आपण पाहतोय 5 दिवस दाओस दौरा हा मुख्यमंत्र्यांचा असणार आहे। ते काल रात्री 1 वाजताच दाओससाठी निघालेले होते आणि आता ते दाओसच्या दौऱ्यावर आहेत। दाओसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष दाओसला जातात पण गुंतवणूक महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही। आणि दाओसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून। तर दाओसला जाता कशाला? मग इथे बसून दाओसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही। झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा। वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या दाओसच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी MOU हे क्रियान्वित झाले आहे। त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे, चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे, चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्री येत आहे। मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षभरात दिल्या आहेत।